नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन आणि सायली आणि चैतन्य रविराजकडे आलेले असतात आणि अर्जुन थोडासा हिजक करून रविराजला म्हणत असतो की सिनियर, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. आता रविराज म्हणतो या ना, बसा बसा, बोल ना, काय झालं. आता ते दोघे तिघेही तिथे बसतात. आता रविराज म्हणतो बोला. आता अर्जुन म्हणाला ते लगेच रविराज म्हणतो काही प्रॉब्लेम झालाय का. सायली अर्जुन बसलेले असतात आणि आता ते दोघंही विचार करत असतात जेव्हा रविराज त्यांना हा प्रश्न विचारतो. त्यांनी नक्कीच काहीतरी गोंधळ घालून ठेवलेला आहे असं रविराजला वाटतं. आता हे सगळं बघून रविराज लगेच म्हणतो, नाही, मी आधीच तुम्हाला सांगत होतो, तुम्ही महिपतच्या बाबतीत जे काही करताय त्याच्यामध्ये खूप रिस्क आहे. त्याला जर कळलं की तुम्ही त्याच्या लगेच तितक्यात चैतन्य म्हणतो, नाही 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 सर, तसं काही झालेलं नाही आहे. तेव्हा रविराज म्हणतो, मग मग काय झालंय. आता सायली म्हणते, रविराज काका, आतापर्यंत जे घडलंय त्याने महिपत घाबरलाय एवढं नक्की, पण आपल्याला जर त्याला कोंडीत पकडायचं असेल तर ही एक गोष्ट करणं खूप गरजेचं आहे. रविराज म्हणतो, हो, ॲक्सिडेंट स्पॉटवर त्याला परत घेऊन जायचं, हेच ना सांगितलं तुम्ही मला. पुढे. आता सायली लगेच अर्जुनकडे बघायला लागते. अर्जुन म्हणतो, सायलीला एक गोष्ट वाटते ती मला सुद्धा पटली आहे सिनियर. म्हणजे जेव्हा महिपत त्या ॲक्सिडेंट स्पॉटवर येईल तेव्हा त्याला तिथे प्रतिमात्या दिसायला हवी. आता हे ऐकून रविराज म्हणतो, काय, प्रतिमाला महिपतच्या समोर नाहीच. आता सायली म्हणते, आपल्याला जर महिपतच्या बुद्धीचा आणि मनाचा तोल घालवायचा असेल तर आपल्याला हे करावंच लागेल. म्हणजे प्रतिमा आत्याने तिथे असायलाच हवं असं मला वाटतं. कारण 22-23 वर्षांपूर्वी जी गोष्ट घडली होती त्याच्याशी याच दोन व्यक्तींचा नीट संबंध आहे. आता यावर रविराज म्हणतो, ते काहीही असो, पण मी प्रतिमाला महिपतच काय त्या ॲक्सिडेंट स्पॉटच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देणार नाही. महिपत समोर आल्यानंतर तिला किती त्रास होतो माहिती आहे ना तुम्हाला, तरी पण तुम्ही असे वागताय. आता लगेच अर्जुन म्हणतो, पण सिनियर, हा एकच चान्स आहे. आता लगेच रविराज म्हणतो, पण मला काहीही ऐकून घ्यायचं नाही अर्जुन. महिपत किती भयानक माणूस आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आहे तुम्हाला. तो प्रतिमावर जर संतापला किंवा तुमच्या प्लॅन प्रकारे जर तो एकदम पॅनिक झाला तर तो सरळ सरळ प्रतिमावर हल्ला करेल. अरे, एवढी साधी गोष्ट समजत नाहीये का तुम्हाला. आता अर्जुन म्हणतो, सिनियर, प्रतिमा त्याला काही होणार नाही, मी स्वतः तिथे असणार आहे आणि मी प्रतिमा त्याला काही होऊ देईल असं वाटतंय का तुला. चैतन्य म्हणतो, शिवाय सर, मी पण असणार आहे तिथे आणि इन्स्पेक्टर सावंत तर त्यांची अख्खी टीम घेऊन तिथे असणार आहे. प्रतिमा आत्या सेफ असतील तरी रविराज नाही म्हणत असतो. सायली म्हणते, महिपतला अटकवण्याची आपल्याकडे ही पहिली आणि शेवटची संधी आहे आणि आपल्याला त्याच्या तोंडूनही हे सगळं ऐकायचं आहे ना. म्हणजे आपल्याला त्याच्या तोंडून ही सगळी कबुली हवी आहे ना. त्यामुळे गुन्हा जिच्या बाबतीत घडलाय ती व्यक्ती तिच्यासमोर असायलाच हवी. आता रविराज म्हणतो, तू मला कितीही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला ना तरीही मी या गोष्टीच्या विरोधातच राहणार आहे, मी ऐकणार नाही. अर्जुन म्हणतो, सिनियर, माझं ऐकून तरी घेते. तेवढ्यात लगेच तिकडून प्रतिमा कॉफी घेऊन येते म्हणून अर्जुन थांबून जातो बोलता बोलता. आता प्रतिमा कॉफी आणते आणि तिथे टेबलवर ठेवते. आता त्यांना गप्पा झालेला बघून प्रतिमा आणखीन गप्पा होऊन जाते. म्हणजे प्रतिमा सगळ्यांकडे बघते, बिचारी निराश होऊन जातच असते. तेवढ्यात लगेच ती मागे वळून बघते आणि म्हणते की रविराजला म्हणते की मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय आणि मला अर्जुन सायलीचं पटतंय. मी महिपत शिकरेसमोर जायला तयार आहे. आता प्रतिमाच्या तोंडून ऐकता सगळे थक्क होतात की प्रतिमाने केवढं हिमतीचं काम दाखवलंय. रविराज आता चिडतो आणि म्हणतो, प्रतिमा, अगं, हे मुलं वेडेपणा करतायत, तू नको त्यांच्यात सामील होऊस. हे बघ, तुझी स्मृती जाणं आणि तुझी ती स्मृती जाणं, तुझं ॲक्सिडेंट होणं, या सगळ्याला महिपत कारणीभूत आहे असा आमचा सगळ्यांचा अंदाज आहे. म्हणजे महिपत जबाबदार आहे असं आपल्या सगळ्यांना वाटतंय आणि या अशा परिस्थितीमध्ये तुला त्याच्यासमोर जाऊन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता सगळेजण एकमेकांकडे बघत असतात. सायली, अर्जुन, त्यानंतरून चैतन्य. आता रविराज तिथून रागात चिडून निघून जातो आणि आता त्याच्या मागे मागे प्रतिमा जाऊ लागते. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन काळजीत असतात की आता काय होईल. रविराज आता त्याच्या घराच्या गार्डनकडे येऊन उभा असतो. त्याच्या मागोमाग प्रतिमा येते. प्रतिमा त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि रविराज लगेच म्हणतो, मला कसलीही चर्चा करायची नाहीये. प्रतिमा म्हणते, माझं थोडं ऐकून तरी घ्या, माझ्याकडे बघा ना आणि माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या प्लीज. आता रविराज लगेच तिच्याकडे वळून बघतो. प्रतिमा म्हणते, मला अपघातापर्यंतचं सगळं आठवलंय, फक्त ती एक रात्र आठवत नाही. ती रात्रसुद्धा जर मला आठवली आणि माझी स्मृती लख्ख परत आली तर तुम्हाला ते नकोय का हो. आता रविराज भावुक होऊन म्हणतो, असं कसं म्हणतेस प्रतिमा, तुझी स्मृती परत येऊ नये असं मला वाटेल का. आता प्रतिमा म्हणते, मग आता माझ्या पुढे 2 पर्याय, एकतर घाबरायचं, कच खायची आणि महिपत समोर जायचं नाही, किंवा धीर गोळा करायचा, मन घट्ट करायचं आणि माझ्या भूतकाळाला सामोरं जायचं. आणि मला अगदी मनापासून दुसरा पर्याय निवडावासा वाटतोय.
यावर आता लगेच रविराज म्हणतो, नाही पण अगं प्रतिमा, मला पुन्हा तुला गमवायचं नाही आहे. आता लगेच प्रतिमा म्हणते, मला काहीही नाही होणार. महिपतला कितीही वाटलं की मी तिथे एकटी आहे, तरी तुम्ही सगळे तिथे असाल ना माझ्या सुरक्षेसाठी. हां. आता रविराज म्हणतो, नाही पण तरीही ही रिस्क मी नाही घेऊ शकत. आता प्रतिमा म्हणते, माझी इच्छा आहे म्हणून सुद्धा नाही का? माझ्या आयुष्यात खूप काहीतरी भयंकर घडलंय आणि ते नेमकं काय हे मला कळायला हवंय. अर्जुन सायली आपला भूतकाळ शोधण्यासाठी इतकी धडपड करते, मग मी कशी माघार घेऊ? हां. आता रविराज म्हणतो, म्हणजे तू माझं ऐकणार नाहीच आहेस तर. आता प्रतिमा म्हणते, या बाबतीत तुम्ही माझं ऐका ना. मला माहिती आहे तुम्ही माझी इच्छा नाही टाळणार. मी माझी भीती जमेल तितकी बाजूला सारेल. आता फक्त तुमची परवानगी हवी आहे. यावर आता रविराज म्हणतो, मी तुझं मन मोडणार नाही याचा गैरफायदा घेतेस ना? हां, पण तू ही जी हिंमत दाखवतेस ना, त्याला खरंच तोड नाही आहे प्रतिमा. रविराज आता भावूक होऊन तिचं कौतुक करत असतो. तेव्हा आता रविराज म्हणतो, ठीक आहे, मी जर समजा तुला महिपत समोर जाण्याची परवानगी दिली तर मला एक वचन देशील? कोणतंही वेडं वाकडं धाडस करायचं नाही, आणि तुझ्या जीवाला जर धोका आहे असं तुला थोडं जरी जाणवलं तरी जिथं आम्ही थांबलो होतो लगेच तिथे ताबडतोब परत यायचं. म्हणजे आम्ही जिथे थांबणार आहोत तिथे लगेच परत यायचं. देतेस वचन? आता प्रतिमा म्हणते, दिलं वचन. प्रतिमाच्या चेहऱ्यावर आता एक गोड हसू येतो आणि रविराजच्या सुद्धा. तर दुसरीकडे आता इकडे अर्जुन, सायली आणि चैतन्य हे तिघं काहीतरी डिस्कस करत असतात आणि सुमन तिथे मध्ये येते कॉफीचे मग्स घ्यायला आणि ती बोलता आता अर्जुनला ऐकते की आता एव्हरीथिंग इज सॉर्टेड नाऊ. आता महिपतवर आपल्याला पाहिजे तसा इफेक्ट व्हायला हवा असं ते डिस्कस करत असतात. सुमन ते ऐकते आणि तसेच निघून जाते. पण आता ती जाते तेव्हा अचानक तिच्या डोक्यात काहीतरी विचार येतो. तिच्या डोक्यात खूप विचार पळत असतात आणि आता ती बाहेर येऊन विचार करते, महिपतवर परिणाम व्हायला हवा म्हणजे अर्जुन, सायली आणि भाऊजी मिळून महिपत शिकरेला अडकवण्यासाठी काही प्लॅन करतायत का? देवी आई, तसं असेल तर त्यांचा प्लॅन यशस्वी होऊ दे. पण हे तर घरातच आहेत. यांना जर समजलं की महिपतच्या विरोधात काहीतरी शिस्त आहे तर ते महिपतला सावध करतील. नाही नाही नाही, काहीही करून यांना आत्ता घराबाहेर जाण्यासाठी भाग पाडायलाच हवं, असा सुमन मनोमन विचार करत असते. तितक्यात आता मागे रविराज तिला आलेला दिसतो, नागराज तिला आलेला दिसतो आणि नागराजकडे ती बघते. आता लगेच ती नागराजकडे जाऊ लागते. आता ती लगेच नागराजला म्हणते, अहो मी काय म्हणते? नागराज म्हणतो, काय नको म्हणू. काय म्हणणार तू? हे डबे इकडे ठेवा, नाहीतर ह्या बॅगावरती ठेवा. नवऱ्याला कामाला लावून नुसतं. आता लगेच ती म्हणते, म्हणजे सुमन म्हणते, कोणती बॅग हो? आता नागराज म्हणते, ओ अच्छा, कोणती बॅग हो? आता लक्षात नाही आहे तुझ्या? शेफारली आहेस जाम सुमन. जास्त शहाणपणा करू नकोस. मनात आलं ना तर असं सरळ करेल तुम्हाला. आता लगेच सुमन म्हणते, अहो तुम्ही असे चिडू नका ना. मी तुम्हाला इथे एक छोटंसं काम सांगायला आले. तुम्ही ठाण्याला माझ्या आत्याकडे जाऊन तिला एक औषध देऊन येता. आता नागराज म्हणतो, ठाण्याला? तुझ्या आत्याकडे? तू काय डोक्यावर पडली आहेस की काय सुमन? ही असली कामं मी नाही करणार. हे काय रे, नवरा आहे की गडे आहे कामाचा? आता लगेच सुमन म्हणते, अहो असं काय करताय? इथे एवढी इमर्जन्सी नसती ना तर मी तुम्हाला जायला सांगितलं पण नसतं. पण ते तेल लावल्याशिवाय तिचे गुडघे दुखायचे थांबणार नाहीत ना, म्हणून सांगते, जा ना. आता रविराज म्हणतो, काय गं, काय झालं सुमन? तू काहीतरी नागराजला काम सांगितलंस आणि तो नेहमीप्रमाणे नकार घंटा वाजवतोय, बरोबर ना? आता सुमन म्हणते, अहो मी यांना ठाण्याला जायला सांगते पण हे जातच नाहीये. तर रविराज म्हणतो, नागराज ठाण्याला जा. नागराज ठाण्याला जा आणि ती जे म्हणते ते काम करून ये. आता नागराज म्हणतो, अरे पण ठाण्याला एवढ्या लांब मी? लगेच रविराज म्हणतो, जा म्हटलंय ना तुला मी, उठ. आता नागराज म्हणतो, बरं जातो. आणि सुमनकडे बघून संतापात म्हणतो की जातो, आणा तेल आणा. आता सुमन म्हणते, हो हो आणते हां. आता सुमन लगेच ते तेल घ्यायला जाऊ लागते आणि इकडे नागराज आता रविराजसोबत काहीतरी बोलत असतो, एक्सक्युजेस देत असतो, कारणं देत असतो. आता सुमन बिचारी ते तेल घेऊन येते आणि त्याच्या हातात देते. आता लगेच नागराज म्हणतो, जातो हां, निघतो मी. आता नागराज तिथून निघून जातो आणि रविराज म्हणतो, गुड. तर दुसरीकडे अर्जुन. आता लगेच अर्जुन, सायली, रविराज, प्रतिमा आणि चैतन्य एका रूममध्ये बसलेले असतात त्यांचा प्लॅन शिजवत. आणि आता अर्जुन म्हणतो, आता पुढची स्टेप, प्रूफ ॲप्लिकेशन वापरून महिपतला पुन्हा एकदा फोन करायचा. ओके. आता अर्जुन लगेच फोन करू लागतो आणि महिपतच्या फोनवर परत अननोन नंबरवरून फोन येतो तर तो थोडासा अस्वस्थ होतो. आता महिपत तो फोन बघतो, विचारात पडतो, पण उचलतो तो फोन आणि स्पीकरला टाकतो. आता लगेच अर्जुन म्हणतो, 22 वर्षांपूर्वीचा अपघात आठवला की नाही? महिपत म्हणतो, कोण आहे रे तू? तुला त्या ॲक्सिडेंटबद्दल काय माहिती आहे? हां. आता अर्जुन म्हणतो, माहिती आहे,
सगळं माहिती आहे मला. तू काय केलं होतं ते सगळं पुराव्यांसकट माझ्याकडे आहे आणि ते सगळे पुरावे मी जगासमोर आणू शकतो. आता महिपत म्हणतो, किंमत बोल. सगळे पुरावे मला आणून द्यायचे, कळलं का? आणि कायमचं तोंड बंद करायचं. आकडा तू सांग, रोकड तुला हवी तिथे हवी तितकी आणून देतो. आता अर्जुन म्हणतो, म्हणजे मी सांगेल ती अमाऊंट मला मिळेल? तेव्हा लगेच महिपत म्हणतो, 113% मिळेल. आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे, चालतं. कधी आणि कुठे भेटायचं ते तुला सांगतोच मग मी आता. आता म्हणजे हा महिपतचा आवाज सगळेजण ऐकत असतात घरात. आता लगेच फोन झाल्यानंतरून रविराज म्हणतो, महिपत जर लाच द्यायला तयार झाला याचा अर्थ त्याने गुन्ह्याची कबुलीच दिलेली आहे. आता अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली. चैतन्य म्हणतो, पण आता यावेळेस नेमकं नक्की तो ट्रॅक पण होईल सर. आता लगेच अर्जुन म्हणतो, चैतन्य एक काम कर, आपण जे लोकेशन ठरवलं होतं तिथे जा आणि आपण रेकी गेली त्याप्रमाणे त्या लोकेशनवर कॅमेरा प्लेस कर आणि तिथे गेल्यावर मोबाईल फोनने जमेल तेवढे फोटोज काढ आणि मला लगेच पाठव. ओके. आता चैतन्य म्हणतो, हो गॉट इट, येतो सर मी, असं मला चैतन्य तिथून निघतो. आता लगेच अर्जुन त्या लोकेशनबद्दल रविराजला सांगतो. तो म्हणतो, सिनियर आम्ही जे लोकेशन फायनल केलं आहे त्या लोकेशन म्हणजेच प्रतिमा आत्याची ॲक्सिडेंटची जागा, म्हणजे पनवेल हायवे, असं तो आता सगळं एक्सप्लेन करत असतो रविराजला अर्जुन. आणि त्यांना त्या गोष्टी पटतही असतात. आता हे सगळं ऐकून प्रतिमा थोडीशी गंभीर होत असते. तिच्याच विचारात पडत असते आणि शांत होऊन गेलेली असते. म्हणजे तिला ते सूट होत नसतात त्या गोष्टी, म्हणून ती तशी तिथून निघून जाते दरवाजाच्या बाहेर. दरवाजा उघडून रूमच्या बाहेर. खूप अस्वस्थ झालेली असते ती हे सगळं ऐकून. आता प्रतिमा बाहेर का गेली हे बघण्यासाठी लगेच सायली जागची उठते आणि प्रतिमाला बघण्यासाठी बाहेर जाते, कारण तिला काळजी वाटत असते ना तिची. प्रतिमा अचानक अस्वस्थ कशी काय झाली, तिची तब्येत बरी आहे की नाही हे बघण्यासाठी आता सायली लगेच बाहेर जाते प्रतिमाच्या मागे. तर दुसरीकडे आता साक्षीच्या घरी, इकडे म्हणजे समीराच्या घरी, ती साक्षी अख्खा घरभर सचिनला शोधत असते, आवाज देते. ती म्हणते, सचिन 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 कुठेस तू? ती खूप मोठ्या नारळा मारत असते. सचिन कुठेस तू? आता लगेच सचिन म्हणतो, सॅम 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 अगं मी इथे, काय चाललंय तुझं? आता लगेच साक्षी म्हणते, कुठे गेला होतास? मला दिसला नाहीस तू, मी शोधत होते तुला आणि मला वाटलं तू. लगेच तितक्यात सचिन म्हणतो की परत मी माझ्या कामासाठी निघून गेलो. हो ना सॅम, मी तुला प्रॉमिस केलं आहे ना की आता तुला सांगितल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. पण मग तरीही तू अशी पॅनिक का होतेस? आता लगेच साक्षी म्हणते, सॉरी. आता सचिन म्हणतो, नो सॉरी, आय विल नॉट ॲक्सेप्ट दिस अपॉलॉजी. त्यासाठी तुला माझ्या हातची गरम गरम कॉफी प्यावी लागेल, स्ट्रॉंग. चालेल, मंजूर आहे? आता साक्षी म्हणते की हो चालेल. लगेच आता सचिन म्हणतो, गुड गर्ल. तेवढ्यात आता सचिन जाईल किचनमध्ये, तेवढ्यात त्याच्या फोनवर कोणाचा तरी फोन येतो आणि तो फोन तो बघतो आणि कोणाचा फोन असतो माहिती आहे का? कल्पना काकू असं म्हटलेलं आहे तिथे, म्हणजे लगेच हिच्या आईचा, अस्मिताच्या आईचा फोन असतो. आणि आता तो फोन बघून सचिन खूप अस्वस्थ झालेला असतो. त्याला काहीच सुचत नसतं की मी करू काय आता हिचा फोन का येतोय. आणि नेमकं तो फोन वाजत असताना त्याला अस्वस्थ झालेलं बघून साक्षी विचारात पडते की हा असा अस्वस्थ का बरं होतो? याला काही फोन्स येतात तेव्हा, म्हणजे सर्टन फोन्स येतात तेव्हाच असा अस्वस्थ होतो. आणि आता न राहता सचिन तो फोन उचलतो आणि म्हणतो, हां हॅलो, बोला असं म्हणता लगेच तो किचनमध्ये जातो. आणि तो काय बोलतो हे ऐकण्यासाठी कानोसा घेण्यासाठी लगेच साक्षी त्याच्या मागे जाते किचनपर्यंत. आता लगेच फोनवर तो बोलू लागतो, सचिन काय म्हणता वगैरे. तेव्हा कल्पना म्हणते, हॅलो सचिन कसा आहेस? आता सचिन म्हणतो, मी मस्त, तुम्ही सगळे कसे आहात? कल्पना म्हणते, आम्ही ना तुझ्या होणाऱ्या बाळाच्या आईचं कौतुक करण्यामध्ये बिझी आहोत. अच्छा. त्या लगेच सचिन म्हणतो, अच्छा या ऑफकोर्स, बरोबर आहे. लगेच कल्पना म्हणते, बरं सचिन तू कधी येतोयस? खूप बिझी आहेस का रे? हो. आता लगेच इकडनं सचिन म्हणतो, हो बिझी तर आहेच, आणि ते काय आहे ना, कॉन्फरन्स सुरू आहे ना, आणि आता 2 ब्रांचेसची जबाबदारी घ्यायची म्हणजे लोड तर होणारच, आणि ती कॉन्फरन्स खूप इम्पॉर्टंट आहे ना, म्हणून. आता आता लगेच सचिनला कल्पना म्हणते, हो तेही आहेच म्हणा. बरं ऐक ना सचिन, अरे तुझी बायको इथे मला खाणाखुणा करते, बोल तिच्याशीच. आता लगेच म्हणजे अस्मिता खाणाखुणा करत असते की मला दे. आता लगेच सचिन म्हणतो, नाही नको, राहू दे, मला ना एक अर्जंट कॉन्फरन्स कॉल आहे, म्हणून मी तुम्हाला नंतर कॉल करतो. आता लगेच कल्पना म्हणते, हो चालेल, नक्की कर. आता सचिन म्हणतो, हो बाय. आता असं म्हणत कल्पना कॉल कट करते आणि मनोमन म्हणते की आज सचिन इतका घाईत का होता? नेहमीप्रमाणे तर बोललाही नाही. आता लगेच सचिनचा कॉल होताच त्याच्या मागे लगेच साक्षी येते आणि साक्षी म्हणते की काय झालं, कॉल का ठेवलास?
तुला लगेच कॉल आहे आता. आता लगेच सचिन म्हणतो, अगं माझ्या एका काकूंचा फोन होता आणि त्या एकदा बोलायला लागल्या ना की त्या बोलतच राहतात. आणि वरून त्या म्हणाल्या की काकांशी पण बोल फोनवर, म्हणजे माझा अर्धा तास तिथेच गेला असता. घे ना कॉफी. कॉफी इज रेडी. आता लगेच सचिनने दिलेली कॉफी आता साक्षी घेते आणि म्हणते थँक्यू. आता ती कॉफी पिऊ लागते. लगेच आता कल्पना म्हणते छान झालं. एवढं करून सुद्धा सचिन कामातच होता ना. हा माणूस 24 तास काम करतो की काय करतो देव जाणे. आता लगेच कल्पना म्हणते, अगं तो नंतर तुला फोन करेल ना. हं. आता कल्पना पण थोडीशी हताश दिसत असते, म्हणजे काही कोणाची तरी वाट बघताना दिसत असते. लगेच आता अस्मिता म्हणते, मम्मा जसं मी सतत सचिनचा विचार करत असते ना, तसा तू सतत सायली आणि अर्जुनचा विचार करत असतेस. आताही तू त्यांचीच वाट बघतेस ना. आता लगेच कल्पना म्हणते, हो अगं बघ ना अजून दोघं आले कसे नाही आहेत. अस्मिता म्हणते, खरं सांगू मम्मा, मला काय वाटतंय या दोघांमध्ये ना काहीतरी वेगळं शिजतंय गं. अचानक निघून काय जातात, सतत घाईत काय असतात. सगळं ओके असेल ना. आता कल्पना म्हणते, हो गं सगळं ओके असेल, तू उगाच आता शंका नको काढूस. आता अस्मिता म्हणते, बरं बाई सॉरी पण तू अर्जुनला कॉल तर करून बघ ना. आता लगेच कल्पना म्हणते की हो थांब बघते मी. आता कल्पना लगेच अर्जुनला कॉल ट्राय करत असते आणि कॉल लागला नाही तेव्हा म्हणते, हा कॉल पण नाही उचलत आहे माझा. आता कल्पना थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि तिला टेन्शनमध्ये आलेलं बघून अस्मिता तिला सांत्वन करत म्हणते की मम्मा करेल तो कॉल बॅक, नको टेन्शन घेऊस. आता लगेच कल्पना म्हणते, अगं हो पण हे दोघं कुठे असतील. आता लगेच दुसरीकडे प्रतिमा खाली उतरत आलेली असते आणि सायली तिच्या मागे मागे आलेली असते. तेव्हा सायली तिला म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही अचानक अशा निघून का आलात. आता प्रतिमा म्हणते, काय बोलणार होते, आपण जे करायला निघालो आहोत ते खूप धोक्याचं आहे हे कळतंय मला, पण ते करायलाच हवं हे सुद्धा कळतंय. आता सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही खूप मोठं धाडस दाखवलं आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. महिपतसमोर जाणं जर गरजेचं नसतं ना तर आम्ही तुमच्याबद्दल तसा विचारही केला नसता. आता प्रतिमा म्हणते, हे मला माहिती आहे बाळा. आता लगेच सायली म्हणते, पण प्रतिमा आत्या तुम्ही महिपतसमोर जाल ते पूर्ण तयारीनिशीच, फक्त मानसिक नाही शारीरिकही जाईल तो, आणि शारीरिक तयारीसुद्धा तुम्ही ठेवायची आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते म्हणजे. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे आपला असा अंदाज आहे की महिपतनीच तुमचा अपघात करवून आणलेला होता. आणि तसं जर खरं असेल, म्हणजे त्याने जर तो खरंच अपघात केला असेल तर तुम्हाला समोर बघून तो चवताळेलच, कदाचित तुमच्यावर हल्लाही करेल. पण अशा वेळेला घाबरून नाही जायचं प्रतिमा आत्या, उलट पूर्ण ताकदीने त्याच्यावर प्रतिहल्ला करायचा. प्रतिमा म्हणते, प्रतिहल्ला मी. आता सायली म्हणते, हो प्रतिमा आत्या, प्रत्येक स्त्रीमध्ये देवीआई असतेच ना, आणि महिपतसारख्या राक्षसासमोर तिचं दर्शन होतंच. आता प्रतिमा म्हणते, तुम्ही सगळे आजूबाजूला असाल ना. सायली म्हणते, अर्थातच तुमच्या केसालाही आम्ही धक्का लागू देणार नाही प्रतिमा आत्या, पण जर महिपतने ऐन वेळेवर हल्ला केला तर तुम्हीसुद्धा तयार असायला हवं ना. त्याने आयत्या वेळेला जर काही केलं तर तुम्हीसुद्धा प्रतिहल्ला करायलाच हवा. तो आयत्या वेळेला कसे वार करेल, ते कसे पलटवायचे, आयत्या वेळेला काय करायचं, या सगळ्या गोष्टी आपण आत्ताच ठरवूया प्रतिमा आत्या. आता प्रतिमा म्हणते की हो. तेवढ्यात सायली म्हणते, चला मग आता बाहेर जाऊ. आता सायली आणि प्रतिमा दोघंही गार्डनमध्ये बाहेर जाऊ लागतात. तर दुसरीकडे प्रिया इकडे घरामध्ये फेऱ्या मारत असते. ती म्हणत असते, या अर्जुन सायलीचं काय सुरू आहे काहीच कळायला मार्ग नाही. त्यांच्या खोलीच्या दाराला कान लावून लावून ना कान झिजलाय माझा, पण ऐकू काही झालेलं नाही. नागराज आणि महिपतला इतकं सगळं सांगितलंय, त्याचं काही करतायत की फक्त बसले आहेत. आता लगेच प्रिया फोन लावते आणि म्हणते, उचल उचल उचल. कोणाला तरी फोन लावत असते प्रिया. आता लगेच फोन उचलत नसल्यामुळे प्रिया लगेच म्हणते, हा नागोबा माझा कॉल का उचलत नाही, म्हणजे तिथे आणखीन काही घडलं असेल का. मला नागोबाकडे जाऊन बघायला हवं. आता लगेच प्रिया तिकडे जायला निघत असते. तितक्यात आता तिकडून अश्विन येतो आणि म्हणतो, तन्वी काय गं कुठे निघालीस. आता प्रिया लगेच म्हणते, अरे जरा बाहेर जाऊन येते. आता लगेच अश्विन म्हणतो, अगं बाहेर म्हणजे कुठे. प्रिया म्हणते, अश्विन अरे मी माहेरी जाऊन येते जरा, आईबाबांची खूप आठवण येते आम्हाला. आता लगेच अश्विन म्हणतो, आईबाबांची आठवण येते तुला. प्रिया म्हणते, हो. त्यांना का नाही येत गं तुझी आठवण, त्यांना तरी येते का तुझी आठवण. लगेच प्रिया म्हणते, अरे नको येऊ द्या आठवण, त्यांनी काय फरक पडतो, मला भेटावं असं वाटतंय ना त्यांना. आता लगेच अश्विन म्हणतो, तुझ्या वाढदिवसाला काय घडलं होतं विसरलीस का तू. हे बघ तुला तुझा परत परत इन्सल्ट झालेला चालत असेल, मला नाही चालणार. लगेच प्रिया म्हणते, अश्विन अरे आईबाबा रागवले आहेत, त्यात इन्सल्ट कुठून आला, मला भेटायचं आहे रे त्यांना. आता लगेच अश्विन म्हणतो, हे बघ हट्टीपणा करू नकोस, तुला बाहेर जायचं आहे, आपण दोघं जाऊया, तू ठरव कुठे जायचं आहे ते, पण विनाकारण तू या घराच्या बाहेर जायचं नाही आहेस. आता प्रिया म्हणते, अश्विन प्लीज समजून घे ना, मला जाऊ दे ना. आता अश्विन म्हणतो, हे बघ नो एक्सक्युजेस, प्लीज करू नकोस. आणि तन्वी हे बघ,
तू अति आगाऊपणा करू नकोस, मी फ्रेश होतो आणि आपण लगेच निघूया. तू ठरव कुठं जायचं ते. ओके, चल चल चल, आपण दोघं जाऊया. असं म्हणत अश्विन तिला आता बळजबरीने रूममध्ये घेऊन जातो. चल रूममध्ये ये, असं आताच तो सांगत असतो अश्विन. आता लगेच दुसरीकडे सायलीने प्रतिमाला गार्डनमध्ये नेलेलं असतं. सायली म्हणत असते, तयार आहात ना प्रतिमा आत्या? प्रतिमा म्हणते हो. करायचं सुरू? चला सगळ्यात आधी पदर खोचून घ्या. आता लगेच प्रतिमा म्हणते की हो करूयात. आता ते दोघंही काहीतरी करत असतात उद्योग. सायली म्हणते, आणि शक्यतो तिकडे जाताना ड्रेसच घाला, म्हणजे तुम्हाला हे सगळं करणं सोपं जाईल. काय? प्रतिमा म्हणते बरं. सायली म्हणते, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात घाबरू नका, आम्ही सगळे तिथे असणार आहोत. जर महिपत समोरून आला आणि तुमचा गळा त्याने दाबण्याचा प्रयत्न जर केला तर तुम्ही काय कराल? तुम्ही तुमचे दोघेही हात त्याच्या हातांमधून कोपरापर्यंत बाहेर आणाल आणि जोरात हिसका द्याल त्याच्या हाताला, आणि त्याचे हात बाजूला कराल आणि त्याला असं ढकलून लांब पळून जाल. ओके, करून बघूया. आता लगेच सायली तसं करण्याचा प्रयत्न करते आणि प्रतिमा तिला सांगितल्याप्रमाणे करते. आणि प्रतिमा असं करत असताना सायलीला म्हणते की आणावर, करा जोरात, लावा धाकत. आता प्रतिमा सेम तसंच फॉलो करते. आता सायली म्हणते, अगदी बरोबर केलं तुम्ही, अजिबात घाबरू नका, तुम्हाला सगळं येतंय. आणि समजा आता जर महिपत काठी घेऊन तुमच्यासमोर आला तर तो 2 प्रकारे वार करू शकतो. एकतर असा समोरून वार करेल किंवा बाजूने वार करेल. तर तो कसा चुकवायचा? जर समोरनं वार केला त्याने तर पटकन मागे व्हायचं आणि पळून जायचं. जर बाजूने वार केला तर खाली बसून वार चुकवायचा तो. ओके, करून बघूया एकदा. आता लगेच सायली तसं फॉलो करत असते. सायली लगेच दाखवते, मी जोरात वार करणार आहे. आता सायली लगेच करू लागते आणि प्रतिमा लगेच आरोळ्या मारत मागे सरकते. आणि प्रतिमा मागे सरकल्यावर लगेच सायली म्हणते, अगदी बरोबर, व्यवस्थित केलं तुम्ही. आता मी बाजूने वार करणार असं सायली सांगते. आणि लगेच आता प्रतिमा खाली वागते आणि तो वार चुकवते. आता लगेच सायली दुसरा एका बाजूने वार करते आणि प्रतिमा पुन्हा एकदा तो चुकवते. आणि सायली म्हणते, बरोबर केलं, अगदी बरोबर केलं प्रतिमा आत्या तुम्ही. आता समजा महिपत तुमच्यासमोर बंदूक घेऊन आला तर तुम्ही काय कराल? त्याला असं भासवाल की त्याच्या मागे कोणीतरी आलंय, आणि जेव्हा तो मागे बघेल तेव्हा पटकन त्याच्या हातावर एक फटका मारून तुम्ही पळून जाल. सॉरी, तेवढ्यात सायली म्हणते, आणि जर का तिथे लाकूड, काठी, ओंडका वगैरे काहीही पडलेलं असेल तर तेही त्याच्या हातावर मारा आणि लांब पळून जा. ओके, आता सायली सेम तसंच करत असते आणि प्रतिमा सेम सांगितल्याप्रमाणे करते. आणि ती सायलीला लोटून पळायचं नाटक करू लागते. ओके, सो म्हणजे त्यांची जी रंगीत तालीम सुरू असते ती परफेक्टली सुरू असते. आता सायली लगेच म्हणते, वेल डन, खूप छान केलं प्रतिमा आत्या तुम्ही, खूप चांगलं जमतंय तुम्हाला. आता जर महिपत तुमच्या मागच्या बाजूने आला आणि तुमचा गळा जर त्याने अशा प्रकारे घट्ट धरला तर तुम्ही काय कराल? त्याने ज्या हाताने तुमचा गळा घट्ट धरलाय त्या बाजूचा तुमचा हाताचा कोपर त्याच्या पोटात जोरात माराल आणि त्याला ढकलून पळून जाल. ओके, करून बघूया एकदा. आता सायली प्रतिमाचा गळा आवडू लागते आणि म्हणते, मी घट्ट तुमचा गळा आवडते. आता लगेच प्रतिमा सांगितल्याप्रमाणे तो आपला कोपर जो आहे तो मागच्या बाजूने तिच्या पोटात मारते आणि सायली लगेच करत मागे सरकते. तेव्हा प्रतिमा घाबरते आणि म्हणते, तुला लागलं नाही ना सायली? तेव्हा सायली म्हणते, नाही हो प्रतिमा आत्या, मला नाही लागलं, तुम्ही व्यवस्थित करताय. हे बघा, आता तुम्ही अजिबात घाबरू नका, खूप छान करताय तुम्ही, आम्ही सगळे तिथे असणार आहोत. आणि प्रतिमा आत्या, त्या संपूर्ण आवारामध्ये आपण कॅमेरे लावलेले असतील. ज्या ज्या झाडांना कॅमेरे लावलेले आहेत ना तिथे आपण पांढऱ्या रंगाची खूण करून ठेवणार आहोत, म्हणजे कळेल आपल्याला की कोण कुठे येते. शक्यतो फुली करू तिथे पांढऱ्या रंगाचे आपण त्या झाडावर जिथे कॅमेरे आहेत. त्यामुळे जमलं तर प्लीज तुम्ही त्या झाडांच्या अलीकडे महिपतची सगळी कपुली घ्या, म्हणजे सगळं रेकॉर्ड होईल. तसंच एका बाजूला दाट झाडी आहे तिथे अजिबात जाऊ नका. एक पायवाट पण आहे आणि एक विरळ पण झाडी आहे, तिथे जाऊन तुम्ही लपू शकता. आता प्रतिमा तसं फॉलो करत असते. आता सायली म्हणते, आणि अजिबात काळजी करू नका, आम्ही तिथे असणार आहोत, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. ओके, आता पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता त्या जंगलात सगळेजण जमलेले असतात. सायली अर्जुनला म्हणते, महिपत कुठल्याही क्षणी आता येऊ शकतो, आणि महिपत तिथे पोचलेला पण असतो. आता महिपतला आलेलं बघून लगेच अर्जुन म्हणतो, आपण वाट बघतोय खरं, पण आता जेव्हा महिपत त्याला आलेला दिसतो तेव्हा लगेच आता फोनवर आता लगेच अर्जुन सांगू लागतो की हॅलो ऐक, आत्ताला यायला सांग. आता लगेच महिपतच्या समोर प्रतिमा जाऊन उभी राहते आणि प्रतिमा त्याला म्हणते की तुझ्या म्हणजे महिपतच्या समोर लगेच प्रतिमा येते आणि त्याला म्हणते की तुला तुझ्या कर्मांची शिक्षा द्यायची असेल तर मला हिंमत दाखवावीच लागेल. 22 वर्षांपूर्वी याच झाडीत तू माझ्यावर हल्ला केला होतास. आता लगेच महिपत म्हणतो, 22 वर्षानंतरून याच जागेत परत येऊन तू माझ्याच हाताने मरणार आहेस. 22 वर्षापूर्वी राहून गेलेलं काम मी आज करणार आहे.
आता महिपतच्या तोंडून हे ऐकून सगळेजण खूप थक्क होतात. म्हणजे सगळ्यांना खूप मोठा शॉक बसतो की बापरे, महिपतचा आणि हिचा काय संबंध होता किंवा हिच्यावर काय अडलेलं होतं की तो असं म्हणतोय तिला, प्रतिमाला. तो का तिच्या मागे हात धुवून लागलेला आहे, असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला असतो. प्रतिमाचे डोळे तर उघडेचे उघडेच राहून गेलेले असतात. पण ठीक आहे, प्रतिमाला बिचारीला सांगितलेलं असतं तसं तसं ती फॉलो करत असते. थक्क झालेली असते, घाबरलेली असते, पण ती हिंमत हारत नाही. म्हणजे पुढील भागात नक्कीच तिच्या धाडसाचा नवीन काहीतरी धडा आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.